जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये राज्य महिला आयोगाच्या वतीनं जनसुनावणी आयोजित करण्यात आली होती। या निमित्तानं सकाळी 11 वाजता सुरू झालेल्या जनसुनावणीचा आढावा आणि त्याचबरोबर आता संपूर्ण जिल्ह्याच्या विविध विभागाचा आढावा घेण्यात आला। या निमित्तानं आपल्यासमोर ही सगळी मी माहिती सादर करते। माझ्या समवेत जिल्हाधिकारी देवेंद्र सिंहजी, पोलीस अधीक्षक नरेंद्रजी कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी किरणजी पुजारी, माझ्या सेक्रेटरी मायाजी, जयश्रीजी गायकवाड, चिकांजी होळे, अतिशी शिंदे, चंद्रकांतजी सूर्यवंशी आणि सर्व विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते। या सगळ्यांमध्ये आज सकाळपासून हा राज्याचा जिल्ह्याचा आढावा या ठिकाणी देण्यात आलेला आहे। यामध्ये मला आवर्जून उल्लेख करायचा आहे की पूर्वीपासूनच खरं तर राज्य महिला आयोगाला दर महिन्याला संपूर्ण राज्याचा आढावा सादर होत असताना रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागामधून होणारा क्राईम रेट हा फार कमी आहे आणि याचं मला मनापासून कौतुक वाटतं की इतर जिल्ह्यांच्या मानाने या भागामध्ये महिला भगिनींना दिला जाणारा सन्मान आणि खऱ्या अर्थानं एक महिला म्हणून जगण्याचा तिचा होणारा आदर, यासाठी मी खरं रत्नागिरीकरांचे सुरुवातीलाच मनापासून आभार व्यक्त करतो। आणि या 4 पॅनलवरती या केसेसची सुनावणी चालू होती। यामध्ये वैवाहिक आणि कौटुंबिक समस्या असलेल्या 89 केसेस होत्या, सामाजिक 10 केसेस होत्या, मालमत्ता आणि आर्थिक समस्यांसमत 30 केसेस होत्या, कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ या संदर्भात 2 केसेस होत्या, कामाच्या ठिकाणचा लैंगिक छळ याबाबतची कोणती तक्रार दाखल झालेली नाहीये आणि इतर 8 अशा एकूण 138 केसेस यामध्ये जनसुनावणीमध्ये दाखल झाल्या। 138 केसेसवरती सुनावणी देण्यात आली आणि याचं मला मनापासून समाधान वाटते की ज्या पीडित अनेक वर्ष न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये होत्या, वर्षानुवर्ष या विधी सेवा प्राधिकरण असेल किंवा इतर केसेसमध्ये होत्या, त्यांना या महिला आयोगाच्या जनसुनावणीच्या माध्यमातून दिलासा देण्यात आलेला आहे। आता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जो आढावा घेतला यामध्ये मिशन वात्सल्याच्या 12 विद्यार्थ्यांना मिशन वात्सल्याचा लाभ देण्यात आलेला आहे। IC कमिटीच्या संदर्भात शासकीय 393 पैकी 195 ठिकाणी IC कमिटी स्थापन करण्यात आलेल्या आहे। खाजगी आस्थापनेमध्ये 429 खाजगी आस्थापना आहेत, पैकी 19 ठिकाणी IC कमिटी सादर करण्यात आलेली आहे। IC कमिटीच्या संदर्भात कामगार आयुक्त असतील आणि कलेक्टर सर असतील यांच्या माध्यमातून उद्यापासून याच्यावरती जास्तीचा भर या IC कमिटी स्थापन करण्यावरती आणि खऱ्या अर्थानं ते ॲक्टिव्ह करण्यासाठी भर दिला जाईल। यामध्ये बालविवाहाचे प्रमाण 2024 मध्ये 6 गुन्हे दाखल झालेले आहेत आणि या 6ही गुन्ह्यांची मध्ये खऱ्या अर्थानं 6 तक्रारी प्राप्त झाल्यानंतर या 6 तक्रारीवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर बालविवाह होऊच नये यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीची चर्चा या आढावा बैठकीमध्ये करण्यात आली। यामध्ये शाळा कॉलेजच्या कॅम्पसमध्ये, त्याचबरोबर शिक्षण विभाग असेल यांच्या माध्यमातून, कलेक्टर CO आणि SP यांच्या कार्यालयाच्या माध्यमातून अतिशय प्रभावी अशी उपाययोजना ही बालविवाह रोखण्यासाठी केली जाणार आहे। यामध्ये धर्मादाय आयुक्तांच्या माध्यमातून ज्या मंदिरांमध्ये लग्न लावले जातील किंवा लग्न लावण्याची शक्यता आहे अशा ठिकाणी धर्मादाय आयुक्तांना देखील सूचना दिल्या जातील। त्यामध्ये मंदिराचे कोणी ट्रस्टी असतील, सामाजिक न्यायाचा विभाग असेल, यामध्ये समाज मंदिर असेल, यामध्ये केले जाणारे बालविवाह असतील किंवा घरासमोर मंडप टाकून केले जाणारे बालविवाह असतील, यांच्यावरती कटाक्षाने लक्ष दिलं जाईल। त्याचबरोबर CO कार्यालयाच्या माध्यमातून पोलीस पाटील, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांना विश्वासात घेऊन ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून ग्रामपंचायतीमध्ये देखील बालविवाह होणार नाही यासाठी दक्षता बाळगली जाईल। यामध्ये अशा पद्धतीचे विवाह कुठं होणार आहे याची माहिती जरी संबंधित कोणी दिली तर त्यांना बक्षीस जाहीर करून खऱ्या अर्थानं एक या माध्यमातून प्रोत्साहनपर कार्यक्रम राबवला जाणार आहे। यामध्ये आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, CRP यांना बऱ्यापैकी त्या ग्रामपंचायतीची माहिती असते, पण प्रोटेक्शनचा अभाव असल्यामुळे बऱ्याच वेळा ही माहिती सांगायला पुढे न आल्यामुळे CO कार्यालय आणि कलेक्टर ऑफिसमध्ये आता इथून पुढे आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांना प्रोटेक्शन दिलं जाईल। त्याच्यामुळे बालविवाहावरती प्रभावी मोहीम आम्ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राबवतोय। यामध्ये शेतकरीग्रस्त, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे कोणत्याच केसेस दाखल नाही, कारण की एकही कारखाना हा रत्नागिरी जिल्ह्यात नसल्यामुळे अशा पद्धतीचा कोणताही प्रश्न नाही। PCPND ऍक्ट अंतर्गत एक तक्रार या ठिकाणी दाखल झाली होती, त्याच्यावरती कारवाई करण्यात येते। यामध्ये खरं तर बाकीच्या जिल्ह्याच्या मानाने महिलांचं प्रमाण हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीचं आहे, पण तरी सुद्धा घटना घडूच नाही त्यासाठी ही शासकीय यंत्रणा सतर्क राहते आणि म्हणून या माध्यमातून आरोग्य विभागातून खाजगी असेल किंवा सरकारी हॉस्पिटल्स असतील
या ठिकाणी PCPND कायद्याअंतर्गत सोनोग्राफी सेंटर यांची माहिती, त्याचं चेकअप आणि ॲबॉर्शन होणार नाही यासाठी आरोग्य विभागाला देखील सूचना देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये गरोदर मातांची ज्यावेळेस नोंद होती त्यानंतर 3, 3.5, 4 महिन्यापर्यंत त्यांच्या नोंदी होत राहतात. त्यानंतर होणारी नोंद कुठेतरी हळू होत जाते किंवा कमी होत जाते, तर त्या नोंदी सातत्यपूर्ण राहायला पाहिजेत किंवा ही जी कमी झालेली नोंद आहे याचा पाठपुरावा आणि मागोवा घेण्याचं काम आणि सूचना या आरोग्य विभागाला दिलेल्या आहेत. मनोधैर्य योजनेमध्ये 2024 मध्ये एकूण 70 प्राप्त प्रकरणं होती. त्याच्यामध्ये आता 27 प्रलंबित म्हणजे त्या आता केसेस सुरू आहेत. 7 जानेवारीपर्यंत या निकालात निघतात. त्याच्यामध्ये 29 केसेसमध्ये नुकसान भरपाई मंजूर प्रकरणं झालेली आहेत आणि 13 जणांना नुकसान भरपाई हे लाभार्थी आहेत. माझी कन्या भाग्यश्री असेल, एक लाडकी योजना असेल, अतिशय चांगल्या पद्धतीचे ही योजना ग्रामीण भागात तळागाळापर्यंत पोहोचवण्यात आलेल्या आहेत आणि याचा लाभ जास्तीत जास्त कुटुंबापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या योजनेच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. जिल्ह्यामध्ये 4 शासकीय वसतिगृह आहेत. यामध्ये झाडगाव येथे एक वन स्टॉप सेंटर आहे, पण हे रत्नागिरीला असून चिपळूण किंवा इतर भागामध्ये सुद्धा ज्या घटना घडतात त्याच्यासाठी वन स्टॉप सेंटर नाही. तर मला सांगायला समाधान वाटतं आजच्याच या बैठकीमध्ये कलेक्टर सरांच्या उपस्थितीमध्ये आणि मार्गदर्शनामध्ये नव्यानं आपण चिपळूणमध्ये एक वन स्टॉप सेंटर सुरू करतोय. त्याचा लाभ या त्या भागातल्या महिलांना देखील होतो आणि यामध्ये मला समाधान वाटतं की या वन स्टॉप सेंटरच्या माध्यमातून पीडित महिलेला तातडीने आपण निवारा देऊ शकतो आणि 5 दिवसाच्या निवारानंतर या महिलेला स्वाधारगृह असेल किंवा वसतिगृह असेल या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करू शकतो. त्याच्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीचं वन स्टॉप सेंटर हे चिपळूणमध्ये आणि महिलांच्या सुरक्षितेसाठी आणि त्यांना एक पाठबळ देणारं असं उभं राहील. यामध्ये पोलीस विभागाच्या वतीनं जो आढावा घेण्यात आला, यामध्ये धनंजयजी कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार 2024 मध्ये बलात्काराचे एकूण 23 गुन्हे दाखल झाले. त्याच्यामध्ये 22 गुन्हे हे उघड झालेले आहे, एक प्रलंबित आहे. यामध्ये बालकांवरती झालेल्या 35 गुन्हे आहेत. त्याच्यामध्ये या 35 गुन्ह्यांमध्ये हे सगळे गुन्हे उघड झालेले आहेत आणि त्या सगळ्या प्रक्रिया त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत. बेपत्ताचं प्रमाण 2024 मध्ये 262 या मिसिंग केसेस आहेत आणि त्याच्यामध्ये 223 त्या मिळून आलेल्या महिला आहेत. मुली 49 मिसिंग आहेत, त्याच्यामध्ये 48 मिळून आलेले आहेत. एक केस ही प्रलंबित आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोणतीच हुंडाबळीची तक्रार दाखल झालेली नाही. DV केसेसचं प्रमाण हे अत्यल्प प्रमाणामध्ये आहे. एकूण वर्षभरामध्ये 24 DV केसेस दाखल झाल्या, त्याच्यामध्ये 8 ठिकाणी गुन्हे नोंद झालेले आहेत. डोमेस्टिक व्हायलन्स कौटुंबिक हिंसाचाराच्या केसेस भरोसा सेलमध्ये 2024 मध्ये दाखल झालेल्या 59 केसेस होत्या. त्याच्यामध्ये भरोसा सेल हा अतिशय उत्तमरित्या काम करतो. पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये भरोसा सेलच्या माध्यमातून ज्या काही तक्रारी दाखल होतात त्या तक्रारी पोलिसांकडे दाखल न करता किंवा गुन्हा न दाखल करता तरी स्थापित करण्यात आलेल्या आहेत. त्या सगळ्या शाळांमध्ये करण्यात आलेल्या आहेत. CCTV कॅमेरे सगळ्या शाळांमध्ये आहेत. पण सखी सावित्री समिती स्थापन करत असताना काही शाळांमध्ये आपल्याला CCTV कॅमेरे किंवा सखी सावित्री ह्या खऱ्या अर्थानं परत एकदा पाहाव्या लागणार आहेत. या शाळांमध्ये प्राईम टाईममध्ये SP ऑफिस कार्यालय असेल यांच्या माध्यमातून, शिक्षण विभाग असेल यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी काउन्सिलिंग करणं, त्याचबरोबर त्यांना बीट मार्शल दामिनी पथक यांची ओळख होणं, विद्यार्थिनींना खऱ्या अर्थानं कोणतीही अडचण आली तर आपण मदत कुठे मागावी यासाठीचं खऱ्या अर्थानं काउन्सिलिंग करणं गरजेचं आहे. आणि म्हणून गेल्या अनेक दिवसापासून SP ऑफिस आणि या कार्यालयांमधून चांगल्या पद्धतीचं हे मार्गदर्शन केलं जातं. मला आपल्याला विनंती करायची आहे की बातमी लावत असताना एक स्पेशल कोट करून आपण आपल्या जिल्ह्यामध्ये पालकांपर्यंत आणि विद्यार्थ्यांपर्यंत 112 1091 हे 2 टोल फ्री क्रमांक आहेत. हे क्रमांक जरूर आपण रत्नागिरीच्या नागरिकांपर्यंत पोहोचवावेत. या दोन्ही क्रमांकावरती कधीही कॉल केले तर महिलांना ही मदत मिळू शकते व ती मदत कोणत्याही स्वरूपाची असू शकते. अडचणीच्या काळामध्ये त्यांच्या पाठीशी उभी राहणारी ही यंत्रणा अतिशय प्रभावी यंत्रणा आहे. अगदीच रात्री उशिरा घराबाहेर पडणाऱ्या महिलेला जरी वाटलं की आपण एकटेच प्रवास करतोय ना, आपल्याला कोणाला सुरक्षितेची गरज आहे, तर 112 क्रमांकावरती जरी डायल केलं तरी पोलीस यंत्रणा त्या महिलेला त्या प्रवासामध्ये सोबत करू शकते. इतकी उत्तम यंत्रणा या 112 क्रमांकाची आहे. त्यांचं मी मनापासून कौतुक करते आणि आपल्या माध्यमातून हा 1091 112 क्रमांक विद्यार्थिनींपर्यंत पोहोचवावा, महिलांपर्यंत पोहोचवावा, जेणेकरून अडचणीच्या काळामध्ये त्यांना ही मदत होईल. आणि या सगळ्या आढावामध्ये मला असं मनाला समाधान वाटते. वेगवेगळे उपक्रम या माध्यमातून आणले.
सीओ ऑफिसमधून सीओ सरांनी उमेदच्या माध्यमातून त्याचबरोबर माविमच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने रोजगार निर्मिती करता येईल आणि देता येईल अशा पद्धतीची यंत्रणा उभी केलेली आहे. यामध्ये बस असेल किंवा बोट असेल आणि पर्यटन विभाग विकसित करत असताना महिलांना मोठ्या प्रमाणात सामावून घेतलं. याच्यामध्ये बचत गटातल्या महिला मोठ्या प्रमाणात आणि खऱ्या अर्थानं आर्थिक सहाय्य आणि कुटुंबाला उभं करणं हे काम या माध्यमातून केलं जाते. मी या सर्व अधिकाऱ्यांचे मनापासून कौतुक करते. अजूनही काही गोष्टी 100% परिपूर्ण असं कोणी नसतंच, पण काही ज्या त्रुटी राहिल्या असतील आजच्या आढावा बैठकीमध्ये आम्ही त्या निश्चितपणाने भरून काढू आणि येणाऱ्या कालावधीमध्ये IC कमिटीवरती भर देऊ. बालविवाह होणार नाही यासाठी प्रकर्षाने दक्षता घेऊ. त्याचबरोबर ज्या PCPND ॲक्टनंतर सोनोग्राफी सेंटर आहे त्यांची तपासणी करणं, याचबरोबर DV केसेस कमी झाल्या पाहिजे, भरोसा सेलच्या माध्यमातूून काउन्सिलिंग करणं, या सगळ्यांवरती भर दिला जाईल आणि मला खात्री आहे त्याचा पाठपुरावा होऊन येत्या कालावधीमध्ये आपल्याला एक सक्षमरित्या सुरक्षित असं रत्नागिरी जिल्हा हा पाहिला. आत्ताच आढावा संपला आणि मी तुमच्या समोर बसले. माझे सर्व प्रशासकीय अधिकारी माझ्या समवेत आलेले आहेत. माझ्या कोणत्याही गोष्टीचा आढावा झाला, जी तक्रार आली तर तातडीने आम्हाला त्याच्यावरती एखादी बातमी करणं किंवा त्याला वेगळी दिशा देणं असं करता येत नाही. याच्यामध्ये जे कोणी तपास अधिकारी असतील, जो काही आमच्याकडे अहवाल आला असेल, याची सविस्तर चर्चा आणि त्या माध्यमातून आम्हाला तो निकष काढता येतो आणि आपल्या माध्यमातून सविस्तर माहिती आमच्यापर्यंत पोहोचते. त्याच्याबद्दल धन्यवाद. पण या अधिकाऱ्यांना एवढं पाठीशी घालण्याचं कारण काय मॅडम? मी कोणाचं तुम्हाला विरोध असतं या अधिकाऱ्यांना? या 8 दिवसामध्ये म्हणजे शुक्रवारपर्यंत नाही, ऑलरेडी मी कमी आपण ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या आम्ही नाही ऑलरेडी हे सगळे मुद्दे आज आमच्या लक्षात आलेले आहे. वी हॅव नोटेड डाऊन आणि यांची मीटिंग जी आहे उद्या 11:30 मी ठेवलेली आहे. ऑलरेडी मी सकाळी सांगितलेलं आहे. माझ्या स्तरावर मी हिअरिंग घेणार आहे आणि बाय फ्रायडे जे उचित कारवाई आहे ते आम्ही करणार. उद्या मीटिंग होऊन शुक्रवारपर्यंत कारवाई होईल. मला आज सकाळीच ही तक्रार माझ्याकडे प्राप्त झाली. यामध्ये स्वतः मी कलेक्टर सरांशी आणि SP सरांशी आम्ही याच्यावरती चर्चा केली. येत्या शुक्रवारपर्यंत यामध्ये संबंधित व्यक्तीवरती कारवाई झालेली आपल्याला दिसून येईल आणि त्याच्यासाठी खऱ्या अर्थानं आम्ही प्रयत्न तर करणारच आहोत. पण अजून कोणाच्या तक्रारी असतील तर आपल्या माध्यमातून त्या आमच्यापर्यंत पोहोचवाव्यात आणि याच्यासाठी कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. मला असं वाटतं की जर आपण माझा सोशल मीडिया फॉलोअपमध्ये नसेल करत, बदलापूरच्या घटनेमध्ये सर्वप्रथम मी त्या ठिकाणी उपस्थित होते. बदलापूर राज्य महिला आयोगाच्या वतीनं आम्ही ज्या बदलापूरच्या घटनेमध्ये मुलींचं काउन्सिलिंग चालू होतं ते आमचं जिमबा करत होतं. त्या मुलींना जी त्या माध्यमातून मदत मिळाली ती आमच्या काउन्सिलिंगच्या माध्यमातून दिली गेलेली मदत होती आणि या सगळ्या माध्यमातून त्या मुलींचं काउन्सिलिंग होत असताना बाहेरच्या दुनियामध्ये काय चाललंय त्याचा परिणाम त्यांच्या मुलींवरती, त्या बालमनावर आणि कुटुंबावर होऊ नये याच्यासाठी आम्ही काळजी घेत होतो. बाहेरच्या जगाला TRP महत्त्वाचं असलं तरी आम्हाला त्या 2 मुलींचं आयुष्य, पुढचं त्यांना फार मोठं आयुष्य जगायचंय, त्या आयुष्याची काळजी आम्हाला होती. त्याच्यामुळे या घटनेमध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती, आरोपीला अटक करून प्रोसेस वगैरे आणि पुढे काय झालं हे आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. मी परत सांगते, आम्ही राज्य महिला आयोग हे एक संविधानिक पद आहे. बाकीच्या मतांच्या राजकारणासारखं आम्हाला माईक समोर येणं, बाईट घेणं आणि सोशल माध्यमातून सातत्याने बातम्या देणं हे आमच्या निकषामध्ये बसत नाही. आम्ही कायद्याचं पालन करत खऱ्या अर्थानं न्याय देण्याची भूमिका करत असतो. त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्तीचं आणि व्यक्तीचं कुटुंब आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. नावसुद्धा आम्ही गोपनीय ठेवतो. नावांची सुद्धा आम्ही कुठे जाहिरात करत नाही. त्याच्यामुळं पक्ष, दल, राजकारण या सगळ्या गोष्टी आमच्यापासून अलिप्त आहेत. त्याच्यामुळे आज या दालनामध्ये शासकीय इमारतीमध्ये आपण फक्त शासकीयच गोष्टींवर चर्चा करतोय. राजकारण असतं ते मी बऱ्याच प्रश्नांची याच्यामध्ये 4 महिलांनी शपथ घेतली. गेल्या वर्षी फक्त एकच महिला होती, यावेळेस 3 महिला वाढले, त्याचं आम्हाला समाधान आहे.